नमस्कार. रामकृष्ण हरी. शुभ सकाळ सर्वांना. तर बरेच दिवसमध्ये यूट्यूबच्या व्हिडिओसाठी गॅप पडला होता. काही कारणास्तव थोड्याशा अडीअडचणीमुळे आपण काय ते व्हिडिओ सोडू शकलो नाही. तर परत आजपासून आपण नव्याने सुरुवात करत आहे. कारण मध्ये मी थोडासा कंटाळा केला होता नाही का, कामाचं नियोजन आणि या व्हिडिओसाठी वेळ देणं वगैरे सगळ्या काही गोष्टी शक्य नव्हत्या. तर सगळ्यांना आजपासून एक सांगायचं आहे की आपण परत एक कंटेंट बनवायला चालू केलेलं आहे. आणि कंटेंट सगळ्यात तुम्हाला तर माहिती आहे एक नंबर महत्त्वाचे असणार आहे की ज्यात काही ना काही तरुण पिढीसाठी काहीतरी माझा कुठंतरी एक अनुभव वैयक्तिक आयुष्याबाबतच्या ज्या काही तडजोडी आहे, कुठंतरी आयुष्यात आलेलं चढउतार आहे, या सगळ्या गोष्टीवरती आपलं डिस्कशन असणार आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला मिस्टर सायनाच होते, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडल्यास नक्की शेअर करत चालू व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओत मी एक छोटासा माझा आता एक 2-3 दिवसापूर्वीचा एक रिसेंटली अनुभव घेऊन आलेलो आहे. तर अनुभव म्हणजे कसा का हा काय खोटा नाटा मी काय व्हिडिओ बनवतो आहे भाऊ कंटेंट क्रिएशनसाठी, मला टॉपिक पाहिजे आणि उगाच लोकांचे लाईक शेअर मिळवण्याकरता माझं काय कंटेंट नसते. जे आहे ते रिअल आहे. कसं असतं ना, मांजर मारलेलं कोणी पण सांगत नाही काय, पण काशी गेलेलं तेव्हाच सांगतं. तर एक छोटंसं उदाहरण होतं मला, त्याच्यामुळं मला असं वाटलं की बाबा यूट्यूबवरती आपण परत यावा. जे काय तरुण पिढीसाठी त्याच्यातून आपल्या बोलण्यातून एखादा संदेश महत्त्वाचा त्यांना जाईल, कुठंतरी त्यांचं मन परिवर्तन होईल, कुठंतरी याच्यावर विचार करायला तरुण पिढी भाग पडेल म्हणून मी कंटेंट बनवायला आजपासून परत सुरुवात केली. तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मला जसा होता पाहिला तसंच असू द्या. इंस्टावरती तर भरभरून प्रतिसाद आहे. आता ते ह्याच कंटेंट बाबतीत एक काल मी ना ब्लॉग सोडला होता इंस्टावरती, आणि ते ब्लॉगमध्ये पण मेन्शन केलेलं आहे की यूट्यूबला एक व्हिडिओ येणार आहे. तर आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल जे आहे का महत्त्वाचं पूर्ण मी रात्री डिसाईड केलं का तुम्ही केलेलं कर्म, पुण्यकर्म, जे काय तुमच्या आयुष्यात केलेलं चांगले कामं आहे, हे कुठं कामं आहे. आता ह्या टायटलनं आजचा व्हिडिओ आपला असणार आहे. तर नक्कीच लिंकवर क्लिक करून बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि असंच तुमचा सपोर्ट असू द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरभरून प्रतिसाद द्या, आणि आतापर्यंत मिळालं त्याबद्दल पण मनापासून धन्यवाद. आता विषय काय होता ना, एक प्रत्येकाच्या व्यावसायिक काळात, एखाद्या व्यावसायिकाच्या काळात आहे ना, चढ उतार या दोन गोष्टी आयुष्यात येत असतात. आता चढ उतार येण्याचे कारणं बरेचसे. आजूक आता आपल्याला कंटेंट कमी पडेल किंवा वेळ कमी पडेल, असे भरपूर 2-4 व्हिडिओ इथून पुढचे आपले राहणार आहे. का त्या संदर्भात मला जे काही बोलायचं आहे मी ते मनमोकळेपणाने तुमच्यासोबत व्यक्त करणार आहे. आणि माझा हा अनुभव तुम्हाला कुठंतरी वैयक्तिक आयुष्यात काम आहे म्हणून माझी एक तळमळ आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओतून सांगण्याची. तर झालं काय ना का, थोडासा डाऊनफॉल आला माझा एवढ्या एक 2-4 महिन्यात नाही का. कुठंतरी माझ्या चुका म्हणा किंवा कुठंतरी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला, गुंतवणूक झाली, पशुखाद्याची असेल, पैशाच्या ॲडव्हान्सच्या बाबतीत असेल, किंवा जे काही दूध डेअरी संदर्भात जे काही जिथं जिथं पैसे गुंतवले जाते त्या ठिकाणी थोडेसे माझी काही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. या गोष्टींमुळे थोडंसं मी अडचणीत सापडलो. तर ठीक आहे, अडचणीत सापडलो, आज डाऊनफॉल आहे, आज अडचणीत आहे मी, मला त्याचं दुःख काही जास्त काही नाही. का नाही आहे का, ह्याच अडचणी, ह्याच तुमच्या आयुष्याचे जे काही परिस्थिती, जे काही खडतळ प्रवास आहे, ह्याच तुम्हाला खूप काही शिकवायला बसलेला असतो नाही का. का याच्यातूनच तुम्ही कुठंतरी त्याच्यातून नवीन नवीन मार्ग काढत चालता, त्याच्यावर अडचणीवर मात करत चालता, आणि तुमचा जो IQ लेवल आहे तो हाय होत चालतो. आता मला अभिमान वाटतो सांगायला की वयाच्या 30व्या वर्षीत मी एखाद्या 40-45 वर्षाच्या माणसाला लाजवला एवढा अनुभव घेतला आहे. का एकदम खडतळ परिस्थितीतून प्रवास केलेला आहे, अडीअडचणींना सामोरं गेलो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. आज चांगला माणूस कोण, वाईट माणूस कोण, एकदम परफेक्टपणे मी ओळखू शकतो. तर त्याचं कारणच हे एक आजपर्यंत माझा व्यवसायातला एक 5-7 वर्षाचा संघर्ष. आणि हा जो संघर्ष आहे तो माणसाला हुशार करायलाच येत असतो. सगळ्यात महत्त्वाचं, अडचणी आली म्हणजे कधीच आयुष्याला कोणत्याच भिवू नका. तरुण पिढींना माझं एक सांगणं आहे का, अडचणी आल्या आहे बा मग तुम्ही आयुष्याला भीताय, तर भिण्याचं कुठं जे काही 1%सुद्धा कारण नाही. का याच्यामुळे जे काय होणार आहे ना, तुमचं IQ लेवल वाढणार आहे, आणि अडचणीतून तुम्ही ह्या गड्ड्याच्या रोडमधून ज्यावेळेस जाणार आहे ना, त्यावेळेस तुमच्या पाठ होणार आहे का बा आयुष्याच्या कोणत्या ठिकाणी कोणता गेअर टाकायचा आणि तुम्हाला कसं कोणाशी कसं वर्तणूक तुमची असली पाहिजे. आता रागीट स्वभावाचा मी माणूस मुळात भरपूर होता अगोदर, पण कुठंतरी व्यवसायात उतरल्यानंतर माझं हळूहळू परिवर्तन होत गेलं. आता याचा सांगण्याचा उद्देश काय रागीटपणाचा एक महत्त्वाचा, की बाबा ठीक आहे, व्यवसायाच्या ठिकाणी आज अडचणीत आलो, माझ्या शांतता संयम आजही जिवंत आहे. का कुठंतरी अनुभव घेतलेला आहे, प्रत्येकासोबत झालेलं आहे. असं नाही का कोणताच व्यवसायात उतरला लगेच स्टॉपला गेला, असं नाही. मागे एक रिसेंटली 5-6 महिन्यापूर्वी सगळं सुरळीत चालू होतं. या 6 महिन्यात पूर्णपणे मी कोलॅप्स झालो. आता परत याच्यावर आलेलो आहे काय का, पुन्हा आपण त्या डाऊनफॉलमधून बाहेर आलेलो आहे बऱ्यापैकी. जवळपास 60-70% डाऊनफॉलमधून आपण बाहेर आलो, 30% आपण आजच्या कंडिशनला अटकलेलो आहे. आणि कसं असतं ना, प्रत्येक यूट्यूबर असेल किंवा कंटेंट क्रिएटर असेल किंवा इंस्टावरती असेल, चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत सहज पोहोचवल्या जातात, आणि तुम्हाला फक्त चांगलं दिसतं आहे. आज सोशल मीडियावरती काय होतं आहे,
वाईट कोणी दाखवत नाही. आणि माझा डाऊनफॉल सांगण्याचं कारण काय का ह्या तुम्ही परिस्थिती जरा एखादी गोष्ट तुम्हाला अडचणी आल्या तर त्यात तुमचा संयम कसा असावा किंवा तुमचं वागणं कसं असं व्यवसायाच्या ठिकाणी का जेणेकरून तुम्हाला ते नक्कीच कामं येईल. तर आपण मूळ मुद्द्याकडे वळू. अवांतर चर्चा भरपूर झाली. तर विषय असा होता ना का मला आयुष्यात सतत वाटायचं नाही का, आजपर्यंत ज्यावेळेस माझा चांगला काळ होता त्यावेळेस मी अनाथ मुलांना मदत केली. असे म्हणजे ह्या गोष्टी सांगायच्या नसतात, पण आज मला सांगण्याचं कारण त्याच्या मागे समजून घ्या थोडंसं. का बा बऱ्याच ठिकाणी का बा जिथं मदतीची गरज आहे, जिथं मी 2 पैसे सहकार्य करू शकतो किंवा माझी मेहनतीनं सहकार्य श्रमदान देऊन कुठंतरी सहकार्य करू शकतो, तर अशा ठिकाणी माझं कधी एक पुढाकार असायचा नाही का, सामाजिक कार्यात सगळ्या गोष्टीत माझा पुढाकार असायचा. पण आज मी अडचणीच्या काळात आलो तर मला असं वाटलं यार आपण एवढं जर चांगलं केलं तर मग देवाला आपलं का नाही दिसत का, आपण केलेले चांगले कामं का नाही दिसत. आज आपण एवढ्या अडचणीत मग देवाला आपली कुठंतरी मदत करावं असं का नाही वाटत हो. मग मनात शंका असायची काय माझ्या. आणि त्याचं उत्तर 1-2-3 दिवसात मला रिसेंटली अचानक मिळालं नाही का का बा ठीक आहे बा, मला असं मनात जी शंका होती का बा तुम्ही केलेले चांगले कामं जे काही सत्कर्म आहे ते तुमच्या आयुष्यात कधी कामं येणार नाही का. आज ज्यावेळेस माझा चांगला काळ होता मी त्यावेळेस सगळ्यांना हात खुले करून दिलेलं आहे का माझ्या मनात एक काय म्हणते त्याला अविश्वास न ठेवता सगळ्या ठिकाणी जिथं जिथं करणं गरजेचं आहे मी त्या ठिकाणी सहकार्य करत आलो. का मग मला असं वाटायचं कुठंतरी आपल्या हातात देवानं दिलं आहे ना, तर मग आपल्या हातून आपल्याला देणाऱ्यातलं बनवलेलं आहे, घेणाऱ्यातलं नाही सगळ्यात महत्त्वाचं. तर मग ह्या दृष्टिकोनातून मी विचार करत गेलो आणि आज कुठंतरी या चक्रात व्यवसायाच्या चक्रात मी थोडंसं अटकलो, डाऊनफॉल आला आणि मला परत वाटलं की बाबा ठीक आहे, आज सगळ्यांनीच हातवर करून घेतले. नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, आजूबाजूचे असतील, ज्यांनी सगळ्यांनी. आणि चांगल्या काळात हेच लोक मला 10-10, 5-5 कॉल करायचे दिवसभरात. आज त्यांचा मला एकही कॉल नाही. का नाही? का त्यांना कुठंतरी भीती वाटून राहिली का आज अडचणीत आहे मग आपल्याला काही मागेल काय काय. पण हरकत नाही, ह्या गोष्टी ना माणसाला आयुष्य जगायची खरी कला आहे ना, तर इथंच शिकता माणूस नाही का. शाळेत फक्त तुम्हाला पुस्तकी ज्ञान भेटलं, आता आईवडिलाकडून जे काही ज्ञान भेटलं आता ना आयुष्याचं, जे काही अनुभवातून ते ज्ञान भेटलं. पण खऱ्या जीवनाच्या परिस्थितीत ज्यावेळेस तुम्ही रंगमंचावर उतरणार आहे ना, त्यावेळेस कोणत्या वेळी कोणता रोल तुम्हाला स्वीकारायचा आहे ना, हे तुमचं आयुष्यात तुम्हालाच ठरवणार आहे. याचा त्याचा अनुभव तुमच्या काही कामी येत नसतो. माझा अनुभव तुम्हाला सांगण्याचं कारणच काय का माझ्यासोबतची काय जे तरुण पिढी आहे, थोडंसं सावध व्हा, स्वावलंबी व्हा आणि समोरच्याला जसंच तसं वागणूक देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही अडचणीत येणार नाही माझ्यासारखं. तर आज जवळपास मला त्याचं दुःख नाही. का नाही आहे अडचणीत आज मी जरी असलो तर त्याचं दुःख का नाही आहे का, कुठंतरी भगवंतानं माझ्यावर कृपा कंटिन्यू केलेली आहे. आतापर्यंत मी कोणाचं वाईट केलं नाही, माझं वाईट होणार नाही या धारणेवरती मी आतापर्यंत चालत आलेलो आहे. आणि नक्की 100% ते खरं आहे, ते याला काय अडचण नाही. कारण की महत्त्वाचा अनुभव तुम्हाला सांगायचा का 1-2-3 दिवस झाले आता थोडासा डाऊनफॉल असल्यामुळे पशुखाद्याच्या कंपनीचं पेमेंट जवळपास 1,60,000 रुपये माझ्याकडे पेंडिंग होतं. तर मध्ये मी डाऊनफॉलच्या डिप्रेशनमध्ये थोडंसं असल्या कारणाने मी त्यांचे कॉल रिसीव्ह वगैरे नाही केले. आणि कॉल रिसीव्ह करून मला त्यांच्यावर रागवणं किंवा कुठंतरी वैताग काढणं, आपल्या कामाची चिडचिड त्यांच्यावर काढणं मला योग्य वाटत नव्हतं. 1-2 वेळेस मी कॉल उचलले, साहेब थोडासा वेळ द्या, मी पेमेंट क्लिअर करतो, थोडंसं अडचणीत द्या, रिक्वेस्ट केल्या. त्यांनी पण त्या ऐकल्या. पण रिक्वेस्ट ऐकल्याच्या नंतर बराचसा कालावधी गेला, पण माझ्याकडून काय त्यांचं पेमेंट गेलं नाही. आता कसं असतं, ह्या गोष्टी समाजासमोर सांगणं नाही पाहिजे, कुठंतरी बदनामी होईल माणसाची. पण मला त्या बदनामीचा आणि मला कोणी चांगले म्हणावं हा मला कधीच नाही आवडलेलं. काय मला माझ्या मनाला माहिती वैयक्तिकरित्या आपण चांगलं काम करतो आहे. आपल्या ह्या अनुभवातून 1-2 जरी हा महत्त्वाचा माझा काय जो विचार तुमच्यापर्यंत मांडायचा आहे तो जरी घेतला ना, माझ्यासाठी लाख मोलाची गोष्ट ठरली. तर विषय असा झाला की त्या खाद्याच्या कंपनीचं पेमेंट माझ्याकडनं काही गेलं नाही. त्याचे जे काही संबंधित अधिकारी होते त्यांचे मला वारंवार कॉल यायचे. मी काही कॉल उचलायचो, काही कॉल इग्नोर करायचो. मग ह्या काळात काय झालं की माझं थोडं बॅड इम्प्रेशन झालं. मग तरी पण एक गंमत अशी झाली की बाबा आता काल परवा त्यांची अचानकमध्ये मी सकाळी प्लांटवर गेल्याच्या नंतर मला अचानक धप्पा भेटला. काय का प्लांटची त्यांच्या अधिकाऱ्यांची गाडी लगेच प्लांटसमोर आलेली होती. पूर्ण त्यांची खाद्याची वसुलीची जी टीम होती, खाद्य वसुली अधिकाऱ्याची जी टीम होती ती पूर्ण प्लांटवरती आलेली होती. मग आल्याच्यानंतर माझे हार्टबीट वाढले जरा नाही का, का बाबा ठीक आहे हो चला आता आजपर्यंत आपण फोनवरती बोललो आहे, आज समोरासमोर प्रसंग झालेला आहे आणि आज इतकी वाईट वेळ कोणावर नसावं का या गोष्टीतून त्यांनी सामोरे जावं. पण मग परत एक त्याचं रिझन एक कळलं की बाबा ठीक आहे, तुम्ही शांतता संयम जर तुमच्यात असेल, त्यांच्यासोबत बसलो बोललो आणि बराच वेळ आमची चर्चासत्र चालल्याच्या नंतर त्यांना अडीअडचणी सांगितल्या, त्यांनी गोष्टी समजून घेतल्या. शेवटी ते पण माणसाचे आहेत, वसुली अधिकारी जरी असेल तर त्यांना कंपनीच्या कामासाठी काम करणं आहे, पण एक माणुसकीच्या नात्यानं त्यांनी पण त्या गोष्टी समजून घेतल्या. मग चेक वगैरे देऊन हे सगळं मॅटर आपण व्यवस्थितरित्या पार पाडलं. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा झाला सगळ्यात महत्त्वाचा विषय थोडंसं लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा
का झालं काय का म्हणे साहेब, वसुली अधिकारी आमची पूर्ण जी टीम आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं काम काय असतं की बाबा ठीक आहे, वसुली अधिकारी म्हणल्यावर ज्या माणसाकडून आपल्याला पैसे घ्यायचे त्यांची त्यांच्या गावात जाऊन थोडीशी बदनामी करणं, आणि बदनामी केल्याच्या नंतर बदनामीच्या भीतीला भिवून जो काय माणसाकडं पैसे गुंतलेले, डेअरी चालक असेल, जो खाद्य दुकानदार असेल, तर तो काय करतो, बदनामीला घाबरून लगेच आमचे निम्मे शिम्मे पैसे किंवा वन टाईम जर झाले तर सगळे देतो म्हणे, ही आमची ट्रिक आहे म्हणे. पण आज आमचे लक्ष्मण बैरट साहेब असतील, खरंच त्यांचे आभार मानव तितके आमचे मित्र मित्र म्हणायला काय हरकत नाही, जिगरी खाद्य व्यवसायात होते. आज कुठंतरी त्यांनी मला सहकार्य भरपूर केलं, त्यांच्यामुळं मला बरेचसे नवे जे कॉन्टॅक्ट दुग्ध व्यवसायातले भेटले. तर बैरट सर, खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच मी तर पाठवणारच आठवणी ना. तर झालं काय का, आज कुठंतरी सोशल मीडियामुळं माझा पूर्ण परफॉर्मन्स जो काही शून्यापासून इथपर्यंत आलेला प्रवास आहे, प्रत्येक लोकांनी पाहिलेला आहे. मग त्याच्यात माझे डाऊनफॉल असतील, जे काही चांगले कामं असतील, माझ्यासोबत अडचणी असतील, मी सगळ्या इन्स्टावरती रील टाकलेलं आहे, फेसबुकवरती रील टाकलेलं आहे. त्याचा मला असं कुठंतरी एक लोकांच्या मनात माझ्याबद्दल जो काही विचार तयार झालेला आहे, किंवा मी माझ्याबद्दल जी काही फ्रेम झालेली, हा साईनाथ चोते म्हटल्यानंतर असं असं आहे, अमुक अमुक आहे, हा विषय जो क्लिअर झालेला आहे ना, तो मला त्याच्या परवाच्या प्रसंगातून क्लिअर झाला. काय का साहेब, ते म्हणे आम्हाला कुठंतरी एक खंत वाटली की बाबा ठीक आहे, वायगाव क्रॉस केल्याच्यानंतर सेंट मेरी शाळेच्या जवळ आल्याच्यानंतर आम्ही ना त्या गाडीला नेमप्लेट असते म्हणजे आमच्या वसुली अधिकारी म्हणून, का बाबा तुमचा चांगलेपणा आम्हाला माहिती आहे. आज तुम्ही अडचणीत आहे, पण माणुसकीच्या नात्यानं कुठंतरी एक तुमच्या चांगल्या कर्माच्या गोष्टीमुळं आम्हाला ती वसुली अधिकारीची जी काय पाटी ना म्हणे गाडीला लावणारी, पुढं जी काय पाटी लावतो म्हणे आम्ही, तर ती पाटी ना खाली काढून ठेवली म्हणे सीटावर. का फक्त तुमच्या गावात येऊन तुमची बदनामी नाही होणं चुकीचं आहे भाऊ, आम्हाला वाटलं म्हणे. का बैर साहेब म्हणे, मी तुम्हाला चांगलं ओळखतो, या गोष्टी तुमच्यासोबत घडू नये, किंवा मग चौकात ॲड्रेस जरी माहीत असला तर चौकात येऊन 5-10 मिनटं गाडी उभा करायची, तुमच्याच गावातल्या लोकांना 10-5 जणांना विचारायचं की बाबा साईनाथ चोते कुठे आहे, त्यांची डेअरी कुठे आहे, त्यांच्याकडे पैसे अटकलेले, या गोष्टीतून तुमचं बॅड इम्प्रेशन गावात पडणार आहे म्हणे. पण कुठंतरी तुमच्यातली एक चांगले कामं, तुमच्यातली एक माणुसकी बघून आमची एक नीतिमत्ता अशी झाली म्हणे की ती पाटी लावण्याची आमच्यात हेच नाही वाटलं, की मनाला असं समाधानच नाही वाटलं की बाबा पाटी लावून आपण यांच्या गावात जायचं आहे वसुलीसाठी. त्यांनी पाटी खाली काढून ठेवली, माझ्यापर्यंत आले, कोणाला न विचारता डायरेक्ट प्लॅन्टवरती आले, चहा पाणी झाला, चर्चासत्र झाली. मग त्यांचा पूर्ण ब्लॉग पण शूट केलेला नाही, कालच्या एक आपल्या ब्लॉगमध्ये पण डायरेक्ट टाकलेल्या या गोष्टी. का भविष्यात ज्यावेळेस मी या डाऊनफॉलमधून बाहेर येणार ना, ह्याच सरांकडून कॅश टू कॅश खाद्य घेणार, ह्याच कंपनीकडून आपण कॅश टू कॅश खाद्य घेणार, आणि त्यावेळेस नक्कीच मला त्या गोष्टीचा गर्व असणार आहे का आपण ह्या एवढ्या डाऊनफॉलमधून आपण याच्यातून बाहेर आलो आहे. आज सगळ्यांनी साथ सोडली, ज्यांच्यासाठी निम्म्या रात्री मी अर्ध्या रात्री गेलेलो असून, जेव्हा ताटावरून उठून गेलो असून, कोणाच्या सुरुवातीला माझा काहीतरी थोडाफार हातभर असेल लावलेला असेल, त्यांच्या उद्घाटनाच्या टायमाला, सुरुवातीच्या ओपनिंगच्या टायमाला कुठंतरी त्यांचं माझ्याकडं खिशात खळखळाट होतं, त्यामुळे मी त्यावेळेस त्यांना सहकार्य केलं. पण आज माझ्यावर थोडीशी वेळ वाईट आली, तर आज उभा राहिला मार्केटला जवळ करायला मला कोणी तयार नाही. पण हरकत नाही, ह्या गोष्टीमुळं काय होतं, माझ्या खांद्यात किती दम आहे ना, हे मी नक्कीच ओळखू शकलो, आणि आपण करू शकतो, आपल्यात तेवढी कुवत आहे, हे फक्त परिस्थिती तुम्हाला दाखवून देत असते. तर आजच्या माझ्या अनुभवातून मला एकच गोष्ट रिअलाईज महत्त्वाची काय झाली, की बाबा ती गाडी गेल्याच्यानंतर मी 5 मिनटं एक स्तब्ध होऊन विचार केला की बाबा ठीक आहे, अचानक एवढे वसुली अधिकारी होते, स्ट्रिक्ट स्वभावाचे होते, पण आपल्यासोबत त्यांचं गैरवर्तन नाही झालं, एकदम सुटसुटीत कामकाज झालं, चेक वगैरे दिले त्यांना, आपण बोलणं झालं व्यवस्थित, आणि त्यांनी जी काही गोष्ट सांगितली ना, ती सांगितल्याच्यानंतर मला एक असं क्षणात क्लिक झालं काही गोष्टी, का बाबा इथं तुमचं चांगलं काम नक्कीच काम आलं. का बाबा मला कधी पण मला असं वाटायचं की आपण एवढं यार चांगलं केलं या डाऊनफॉलच्या काळात, आपण एवढंच लोकांसाठी केलं, एवढ्या काही चांगल्या गोष्टी केल्या, काही कोणी कोणाचं नाही, देवाला पण आपली किंमत येत नाही, असं कुठंतरी एक नैराश्य माझ्या मनात होतं. पण त्या दिवशी कुठंतरी हक्कानं आज मी या व्हिडिओ मार्फत सांगू शकतो का तुमचे चांगले काम केलेले, कुठंतरी सहकर्म केलेलं तुमचं, हे नक्कीच तुमच्या आयुष्यात कुठंतरी तुमच्या वाईटाच्या वेळेस तुम्हाला नक्कीच कामात येणार. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा, स्वतःला देणाऱ्याच्या यादीत बनवा, घेणाऱ्याच्या यादीत काय ठेवू नका. ही ईश्वराची मोठी देण आहे तुमच्यासाठी. आणि आज या डाऊनफॉलमधून मला जे काही निघण्याचं धैर्य दिलेलं आहे, आणि आज या व्हिडिओमध्ये एवढं बोलण्याचं जर सामर्थ्य असेल ना, हे फक्त भगवंतामुळे आहे. याचे मी खरंच लाख मोलाचे आभार मानतो.
तर रामकृष्ण हरी. आजच्या कंटेंटमध्ये आपण इथंच थांबू. तर व्हिडिओ आवडतोय नाही आवडतोय मला सांगत चला, व्हिडिओ आपण कंटिन्यू बनवणार आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं भाऊ तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ छान बनवायचे, फक्त कंटिन्युटी ठेवा. पण काय असतं, व्यवसाय आहे, धावपळ आहे, अडीअडचणी पाहुणे रावळे इकडं तिकडं जाणं नाही, त्याच्यामुळे वेळ पुरेसा भेटत नाही. पण तरी माझा प्रयत्न असेल रोजच्या रोज किंवा 1-2-3 दिवसांनी एखादा व्हिडिओ सोडण्याचा प्रयत्न माझा नक्की असेल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, जेणेकरून तरुण पोरांपर्यंत हा व्हिडिओ गेल्यानंतर कुठंतरी त्यांना व्यवसाय देणार अडीअडचणी जे काय सत्कर्म करतोय आज नाही मला जी काय नाही रे एवढं काम केल्याच्यानंतर मला असं वाटायचं की त्याला आपण एवढं केलं आहे बा, असं आपल्या ज्यावेळेस खिशात खळखळाट होता, पैसा होता, त्यावेळेस आपण अनाथ मुलांसाठी बऱ्याचशा गोष्टी अशा काही केलेल्या होती. मी का आज सांगायला नाही पाहिजे व्हिडिओत चांगले कामं का बाबा, ते मला असं वाटायचं काय कामात नाही आले. आज माझ्या वेळ, आज माझ्या खिशात रुपये जरी नाहीत, आज माझ्या वेळ तर भगवंत कुठं काम येतोय मग मला. मग कुठंतरी अविश्वास निर्माण होतो माणसाचा, मग नैराश्य निर्माण होतं. पण हा जो प्रसंग सांगण्याचं कारणच माझं हे होतं की बाबा ज्या ठिकाणी तुमच्यावर वाईट वेळ आहे ना, त्या ठिकाणी तुमचा परमेश्वर तुम्हाला जो भगवंत आहे, तुम्ही ज्या देवावर श्रद्धा ठेवताय, तो नक्कीच तुम्हाला धावून येणार आणि या संकटातून अलगद बाहेर काढणार. का तुम्हाला त्याचं खरंच सुद्धा येणार नाही, एक असं खर्चाटणार सुद्धा नाही थोडंसं अंगाला. आणि हीच परिस्थिती माझ्यासोबत झाली. आज अक्षरशः डोळे पाणवलेले आहेत माझ्या व्हिडिओच्या शेवटी. तरी सर्वांना मनापासून धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ, ब्लॉग आणि रील्स वगैरे बघायला मिळतील. आणि फालतू कंटेंट आपले काही नाही, आतापर्यंत नाही, ह्याच्या पुढे पण नाही असणार आहे. जे काही तरुण पोर आहेत त्यांना फक्त माझ्या अनुभवातून मला ज्या काही 2 गोष्टी सांगता येत आहेत ते माझा सांगण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. शुभ सकाळ परत एकदा सर्वांना.